अवनीला खूपच घाण वाटत असतं ते एवढं पाणी पडतंय. सगळेजण इकडे बादली, ते पातेलं, टोपलं, डब्बा हे ते घेऊन लावत आहेत आणि त्या कापडाच्या पन्न्या त्यांनी केसांमध्ये घातलेल्या आहेत. तर राजा सगळ्यांना म्हणत असतो, हे बघा कितीही वादळ आलं ना तरी धांगटांची फॅमिलीला काहीही होत नाही. आपण काय करू माहिती का, आता आपला प्लॅन चेंज करूया. म्हणजे कितीही मोठ्याने पाऊस आला तरी आपल्याला पाऊस लागायला नको. इकडे धन्या म्हणत असतो, वा रे वा राजादा, आता एक हे प्लॅस्टिक लावून चारू बाजूनं प्लॅस्टिक लावतात कॉटवर आणि त्या खाली बसतात. इकडे सुलवात त्या दत्ता काकाला उठवते आणि म्हणते, ए दत्ता तू उठ ना पटकन, अरे किती पाऊस येतोय बघ ना. त्याला खूप झोप लागलेली असते. तो म्हणत असतो, काय ग सुलू, तू कशाला मला उगाच झोप मोडली माझी. ती म्हणत असते, अरे त्या धांगटांचं घर बदाबदा गळत असेल आणि त्या मुलीच्या बापाला त्याचा व्हिडिओ काढून पाठव की त्याच्या मुलीचे कसे हाल सुरू आहेत तर. आणि त्यांना जेव्हा हे हाल कळेल तो माणूस लगेच त्याच्या मुलीला त्याच्या घरी घेऊन जाईल. आता दत्ता काका म्हणतो, वा छान आयडिया आहे. तो लगेच जातो आणि खिडकीतून तो व्हिडिओ काढत असतो छत्री घेऊन. तर त्याला ती अवनी तिथे उभी असते. सगळेजण ते डब्बा बाटली हे ते लावताना ते व्हिडिओमध्ये काढतात. आता अवनी पडत असते त्या पाण्यातून जाताना. तिला लगेच कोणी पकडतो. ते अण्णा म्हणत असतात, सुनबाईला काही होऊ देऊ नका. इकडे तिच्या बाबांना पण जाग येते. खूप जोराचा पाऊस सुरू असतो त्यामुळे. आता तिचे बाबा उठतात आणि त्यांना अवनीची आठवण येते. अवनी म्हणायची की बाबा मला पावसाची खूप भीती वाटते. तिचे बाबा उठल्यामुळे तिच्या आईला पण जाग येते आणि तिची आई म्हणते, अहो काय झालं, का उठलात तुम्ही. ते म्हणत असतात, अगं एवढा पाऊस सुरू आहे आणि कशी झोप लागेल ग. आपल्या अवनीला किती भीती वाटायची ना पावसाची. ती मला येऊन अशी मिठी मारायची बघ आणि म्हणायची, बाबा मला पावसाची वाऱ्याची खूप भीती वाटते. मी माझ्या मुलीला आयुष्यभर ऊन वाऱ्या पावसापासून लांबच ठेवलं, किती सुखात वाढवलं ग. आणि बघ ना माझ्या मुलीचे काय हाल सुरू असतील तिकडे, आपल्याला तर माहीत पण नाही. आता तिची आई पण इथे भावूक होते आणि तो म्हणत असतो, बघ ना माझी मुलगी जर आज माझ्या जवळ असती तर लगेच मला मिठी मारली असती आणि म्हटलं असतं की बाबा बघा ना किती जोराचा पाऊस येत आहे. आता तिच्या आईला पण हे आठवून तिच्या आईच्या पण डोळ्यात पाणी येतं आणि त्यांना कसं तरी वाटत असतं की काय करत असेल अवनी तिकडे, याचाच विचार त्यांच्या मनामध्ये असतो. आता तो दत्ता काका व्हिडिओ घेऊन आलेला असतो. ती सुलाते म्हणते, अरे पाठव ना ते देशमानेला लवकर, म्हणजे तो माणूस लवकर बघेल, नाही तर सकाळी बघेल. तो दत्ता काका म्हणत असतो, अगं पाठवतो की, जरा थांब. ती सुलू म्हणत असते, अरे नाही काय थांबायचं, एवढा भारी व्हिडिओ काढला बघ, त्यामध्ये ती मुलगी पण दिसते आणि ती धांगटांची मुले कशी पाणी भरतायत, किती हाल सुरू आहे त्यांचे. बरं झालं तू व्हिडिओ एकदम भारी कॅप्चर केला. आता तो दत्ता काका म्हणत असतो, हो मग. नंतर इकडे त्याच्या बाबा ते त्याच गोष्टीचा विचार करत असतात आणि त्यांच्या ह्याच्यावर तो व्हिडिओ येतो. आता ते मोबाईल बघतात, ते चष्मा वगैरे लावतात आणि म्हणतात, एवढ्या रात्री कुणाचा मेसेज आला असेल. तिची आई पण म्हणते, बघा बरं. आणि तो बघायला जातो तर तो अवनीचा व्हिडिओ बघताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते की एवढ्या हालअपेष्टामध्ये माझी मुलगी राहत आहे. तिथे किती घर गळतं या दलिंदर माणसांचे आणि माझ्या मुलीला हे सगळं कसं सहन होतं हेच त्यांना कळत नाही आहे. एवढ्या ऐशोआरामात वाढलेली मुलगी या गरिबांच्या घरामध्ये, भिकारड्यांच्या घरामध्ये कशी राहत असेल. आता तिच्या बाबांना डायरेक्ट रडायलाच येतं. कोणत्याच बापाला असं वाटणार नाही की आपली मुलगी कोणत्या गरीब घरात जावी आणि तिच्या हाल अपेष्टा व्हाव्यात. पण अवनीनेही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यामुळे तिच्या बाबांचं त्यांचं सगळ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. आता ती चष्मा काढतात आणि खूप मोठ्याने रडायला लागतात. अगदी चेहऱ्याला हात लावून तिची आई पण रडायला लागते आणि त्यांना असं वाटतं की आपली एवढी ऐशोआरामात वाढलेली मुलगी एवढ्या गरीब घरात गेली आणि त्या घरामध्ये कशाचीच व्यवस्था नसतानासुद्धा ती तिथे राहते. हे बघूनच त्यांना खूप वाईट वाटतंय. आता धन्या आणि यांनी सगळ्यांनी ते प्लॅस्टिक लावलंय आणि चारी बाजूने बांबू रोवले त्या कॉटला. आता ते बसलेले असतात तिथे आणि धन्या काहीतरी एन्जॉयमेंट करायचं म्हणून अवनीला बोर न व्हावं म्हणून ते म्हणत असतात, आपण गाण्यांच्या भेंड्या खेळूया. आता धन्या एक कविता म्हणतो, नंतर पाण्या म्हणतो, ती इंग्लिश बिंग्लिश कविता नको म्हणू.
आता तो म्हणतो ए रे ए रे पावसा, पण अवनी खूप चिडते. अवनीला आज ना तिथे असं करमतच नाही आहे व्यवस्थित, तिला असं कम्फर्टेबल वाटत नाही आहे. त्यामुळे ती म्हणते ए धनू, काय चाललंय रे तुझं? एवढा पाऊस येतोय आणि तुम्हाला हे गाण्यांच्या भेंड्यांचं काय काय सुचतंय? आता पाण्या म्हणत असतो, नाही वहिनी, अहो तुम्हाला बोर न व्हावं म्हणून आमचं असं काहीतरी सुरू आहे. आता यांच्या फालतू गप्पा रंगत असतात, पण अवनीला कशातच मन लागत नाही आज. अवनीचं या पावसाकडेच लक्ष आहे. अवनी परत खूप जोरात चिडते आणि म्हणते, तुम्हाला का कळत नाही आहे? एवढा पाऊस सुरू असताना तुम्हाला या गाण्यांच्या भेंड्या मजाक करायची काय सुचते? मला काही सांगू नका. मी या पावसाच्या अशा घरामध्ये नाही राहू शकत आणि तुम्ही जर उद्याच्या उद्या ताडपत्री लावण्याचा निर्णय घेत नसेल तर तर मी घर सोडून जाईल. आता हे सगळे खूप घाबरतात. तो म्हणत असतो, अहो वहिनी, आम्ही आयुष्यभर असंच राहत आलोय. कधी पाऊस येतो कधी येत नाही, आणि 2-3 दिवसही पाऊस असला तर आम्ही असंच राहतो. कारण ताडपत्री टाकायला गेलं तर ती आत्या जर आली तर ती सगळे बांबू वगैरे लावू देणार नाही आपल्याला आणि काहीच करू देणार नाही. अवनी म्हणत असते, मला ते काही सांगायचं नाही, त्या आत्याला काय करायचं ते तुम्ही बघा. पण उद्याच्या उद्या जर ताडपत्री लागत नसेल तर मी या घरातून निघून जाईल. मला राहवतच नाही आहे आता या घरामध्ये. असं असं कोणी पावसाच्या घरामध्ये राहू शकतं का? मी तर नाही राहू शकत बाबा. तुमचं तुम्ही बघा आणि सांगा मला, नाहीतर मी घर सोडून जाईल. तुमच्या घराची काय अवस्था सुरू आहे? आता राजाच्या मनात कसं तरी होतं. ती सारखं तुमचं घर करते आणि ती म्हणतही असते, तुमच्या घरात तुम्ही एवढे लहानाचे मोठे झालात, तुमच्या घराची एवढी हाल अपेष्टा तुम्ही कशी सहन करू शकता? अरे त्या आत्या कुठे गावाला वगैरे गेलेली असताना तुम्ही तुमच्या घराचं रिनोव्हेशन करून घेऊ शकला असतात. पण तुम्हाला काय, मला तर कळतच नाही कसे माणसं आहात तुम्ही. आजपर्यंत असं वाटायचं की हे घर प्रेमाने भरलेलं आहे, पण या प्रेमाच्या माणसांमध्ये कुठेतरी असं गलिच्छ माणसं पण मला दिसत आहेत की ज्यांना कशाचीच अपेक्षा नाही, जे फक्त खाण्यापिण्याचं बघतात आणि कसेही राहतात. असं कोणी असतं का? मला तर आता तुमचं हे वागणं ना बिलकुल पटत नाही आहे. आणि तिचं ते पावसाकडेच लक्ष असतं. आता परत इकडून पण घर गळायला लागतं. आता यशोदा म्हणत असतो, नाही अवनी, तुम्ही असा निर्णय नका घेऊ, आपण करू काहीतरी. आता उद्या सकाळी सकाळी यशोदा राजा हे सगळे जण तयारी करतात आणि नमीला फोन लावून बोलवून घेतात. नमी म्हणत असते, काय झालं, एवढा आदर करताय माझा आणि फोन वगैरे लावून बोलवलं, काय काम आहे तुमचं? ते म्हणत असतं, अगं घरावर ताडपत्री टाकायची होती. ती म्हणत असते, कशासाठी? अरे पण माझी आई करू देईल का हे सगळं? राजा म्हणत असतो, अगं ते शेड लावत नसतात का घराच्या संरक्षणासाठी, तसं करायचंय. ती म्हणत असते, ते काही नाही बाबा, मी काही तिला अडवू नाही शकत. आता यशोदा म्हणत असतो, अगं ऐकून तर घे, अवनी घर सोडून जाते, नाही तर आम्हाला ते करावंच लागेल. आणि तू जर आमची मदत केली, तू तुझ्या आईला घरामध्ये रोखून ठेवलं तर हे आमचं काम कंप्लीट होऊ शकतं. आता नमी तयार होते. नमी म्हणत असते, बरं, यशासाठी मी काही पण करू शकते. धनु म्हणत असतो, अगं बाई, ते यशासाठी कर, नाही तर कुणासाठी कर, फक्त तुझ्या आईला आमचं काम होईपर्यंत बाहेर येऊ देऊ नको, म्हणजे ती राडा करेल आणि अवनीला परत वाईट वाटेल. आता ती नमी हसत असते आणि म्हणते की हो, मी नाही करणार असं, आणि मम्मीला मी नाही येऊ देत बाहेर. तुम्ही तुमचं काम कंप्लीट करा आणि मला सांगा. रात्री पाणी पडतानाचा जोक्स बघून तिला पण हसायला येतं आणि ती म्हणत असते, एवढी मज्जा झाली तुमच्या घरामध्ये, बरं येते मी आता, आणि ती निघून जाते. इकडे धन्या बाहेर येतो आणि बघत असतो ती आत्या वगैरे बाहेर आली की नाही. ती आत्या पूजा करत असते आणि पूजा करून ती आतमध्ये जाते. आता नमीला ते खुणावत असतात, आता येऊ देऊ नको बरं, आम्ही आमचं काम कंप्लीट होईपर्यंत तुला सांगतो नंतर. आता ती देवीची पूजा करत असते आणि देवी आईला म्हणते, देवी आई, माझी एक इच्छा पूर्ण करशील का? हे बघ, ते धांगटांचं घर माझं होऊ दे आणि या अवनीला लवकर तिच्या बापाकडे जाऊ दे आणि माझ्या नमीला खूप श्रीमंत स्थळ भेटू दे, म्हणजे माझ्या म्हातारपणाची माझं जावई खूप मोठी सोय करून ठेवेल. आता नमीला हसायला येतं. ती म्हणत असते, अगं आई, तू काही बाहेर जाऊ नको, ते तुळशीला पाणी नंतर घाल बरं, हे घे आधी तू पाणी पिऊन घे. सुलू आत्या म्हणत असते, अगं बाई, माझी मुलगी आज खूपच काळजी घेते माझी, बरं झालं रे देवा, मला अशी गुणवान मुलगी दिली तू. आता नमी म्हणत असते, बस बरं आई, मी तुला छान आल्या घालून चहा करून आणते. ती म्हणत असते, हां, तू आलं घालून चहा ठेव,
मी तोपर्यंत कपडे वाळत घालून येते. नमी म्हणते, अगं आई बस ना तू, मी घातले कपडे वाळत. आता तिला असं वाटतंय या मुलीचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. ती जायला निघते तर नमी तिच्या पायात पाय अडकवते. आता ती आत्या खूप जोरात खाली पडते आणि ती म्हणते, ए कार्टे किती जोरात लागलं ग मला. नमी म्हणत असते, अगं आई मी काही मुद्दाम नाही केलं ग, चुकून धक्का लागला माझा. चल बरं बस बरं तू इथे आराम कर, आता बाहेर जाऊ नको, तुला त्रास होईल म्हणून सांगते आणि मी तुला चहा करून आणते चांगला. आता ती आत्याला हिचं कळतंच की हिच्या मनामध्ये वेगळंच काही सुरू आहे का, बाहेर तर धांगटांचं काही सुरू तर नसेल ना, कारण ही नमी त्यांची साथ देत असते. नमी आता इकडे जाते आणि सांगते, मी तिला चहा बनवते, ती घरामध्ये बसलेली आहे. आता तोपर्यंत हे पटापट त्यांची कामं उरकून घेतात. ते सगळे बांबू वगैरे लावून होतात त्यांचे आणि ती ताडपत्री पण टाकतात. इकडे नमी चहा करत असते आणि तिची आई आवाज देते. ती म्हणत असते, हो गं मम्मी आले, थांब थोडा वेळ. आता ती बाहेर आतमध्ये जाते चहा घेऊन आणि इकडे तिकडे बघतच असते की यांचं झालं आहे की नाही, काय सुरू आहे यांचं, असं ती बघत असते सगळं. आता तिची आई बळजबरीने उद्याच्या भागामध्ये बाहेर येणारच आहे आणि खूप राडा करायचा असतो. पण लगेच अवनी जाते आणि अवनी तिचा हात पकडते आणि म्हणते, आता तुम्ही आमच्या घराला धक्का तर लावून बघा, मग सांगते. आता राजा ही सगळे खूप खुश होतात. आता पुढील भागामध्ये राजा आणि यशोदा सायकलवर चालले असतात. तेव्हा अवनी राजाला विचारते, काय झालं रे राजा, तुझी गाडी दिसत नाहीये. आता राजाची जॉब गेली हे तिला